तर मंडळी होळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आहे रंगपंचमी होळी। तर बघू शकता भैया आणि आरवी आमचे रंगलेले आहेत। तर आम्ही सर्वजण रंगलेलो आहे। तर भैया बघू शकता खूपच भारी दिसत आहे। तर अशा तऱ्हेने आम्ही होळीसाठी बाहेर चाललेलो आहे। तर बघूया आता होळी कशी आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही मंडळी व्लॉग जो आहे तो पूर्णपणे बघा मंडळी। हॅपी होली मंडळी। होळीच्या व्हेरी गुड दिसतोय मंडळी। आता आम्ही पोहोचलेलो आहे स्पॉटला, म्हणजे इथं जे आहे ते रंगपंचमी साजरी केली जाणार आहे। तर बघू हात वर कर ना बाळा, हात वर कर। एंट्री करून मंडळी आम्ही आतमध्ये चाललेलो आहे, म्हणजे जिथं हे छत वगैरे दिसतंय ना तुम्हाला, तर तिथं जे आहे ते ॲक्च्युअल म्युझिक वगैरे लावलेलं आहे। त्याच्यानंतर पाणी ह्या वेळेस मंडळी वापरलेलं नाही आहे, फक्त कोरडा जो कलर आहे तो वापरलेला बघू शकता। खाली पण ते कागद वगैरे कलरफुल दिसत आहेत ना, तर अशा पद्धतीचं म्हणजे जे आहे ते रंगपंचमी चालू आहे। तर मंडळी खूपच मजा येत आहे। तर आम्ही आता इथं आलेलो आहे, मस्त एन्जॉय करत आहोत। तर बघू शकता सर्व फॅमिली एकत्र आलेले आहेत। मंडळी मागच्या वेळेला जी होतं ना त्यावेळेला फक्त पाण्याचा वापर केला होता, तर पाण्याचं पुण्यामध्ये खूपच शॉर्टेज आहे ह्यावेळेस, तर त्याच्यामुळे पाणी वापरायचं नाही असं ठरलेलं आहे। तर त्याच्यामुळे बघू शकता कोरडा जो कलर आहे तो फक्त वापरत आहेत सर्वजण। तर बघू शकता किती लोक आहेत आणि गर्दी पण खूपच झालेली आहे। आणि मंडळी पाठीमागं बघू शकता अजून लोक येतच आहेत। तर बघू शकता आता मी पण डान्स करायला मंडळी जाणार नाही, तर मला मोह आवरलेला नाही आहे, कारण म्युझिकच्या तालावरती सर्वजण नाचत असताना तर आपण एकटं बसूच शकत नाही आहे। तर मीही आतमध्ये मंडळी गेलेलो आहे। ॲक्च्युली मुलं असल्यामुळं ना, तर ॲक्च्युली जादा काय करता येत नाही, कारण त्यांना जर कलर डोळ्यात लागला तर प्रॉब्लेम होतो। तर बघू शकता प्रियाकडे मी दिलेले आहेत आरवीला आणि रुद्धवला। त्याच्यानंतर मी थोडासा डान्स केलेला आहे आणि त्याच्यानंतर इथं बघू शकता आरवी आणि भैया सगळेजण आम्ही डान्स केलेला आहे, कारण परत भैया पण माझ्याकडे आलेला आहे। तर पप्पा मी तुमच्याकडे येतो आणि नाचतो म्हणला होता, तर बघू शकता मी त्यालाही घेतलेला आहे आणि मग नाचायला परत आणि आतमध्ये आलेलो आहे। तर आरवी बघू शकता इथं ॲक्च्युली ह्या ज्या स्पॉटला आहे ना, भैयाच्या तोंडामध्ये कलर गेला होता आणि डोळ्यामध्ये पण बघू शकता तो ग्रीन कलरचा, आणि आरवी जी आहे ती व्यवस्थित होती। त्याच्यामुळे प्रियानं आम्ही थोडं बाहेर आलेलो आहे, कारण भैयाच्या डोळ्यात थोडं गेलं होतं। तर आता डोळे वगैरे धुतलेले आहेत, प्रियानं बॉटलमध्ये पाणी आणलं होतंच आम्ही। आणि कलर पण मंडळी आतमध्ये मिळतो आणि फ्रीमध्ये कलर मिळतो। तर कलर फक्त आपल्याला जाऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तो यूज करायचा आहे। तर आम्ही कलर वगैरे खेळून कंटाळलेलो आहे मंडळी, आता थोडंसं म्हणलं सेल्फी वगैरे काढूया। तर फोटो काढण्यासाठी स्पेशली पाठीमागं आलं आणि असं पण भैया बघा त्याच्या डोळ्याला हात लावतोय, कारण त्या डोळ्यामध्येच डायरेक्टली कोणीतरी टाकलं होतं ॲक्च्युली कलर, आणि हिरव्या कलरचा कलर होता। तर त्याच्यामुळं भैया म्हणला चला पप्पा आपण जाऊया, कारण म्युझिकचा तर आवाज इतका मोठा होता, तर लहान मुलांना ॲक्च्युली ह्या गोष्टी सहन होत नाहीत। तर आम्ही चाललेलो आहे बाहेर। तर बघू शकता आता आम्ही निघत आहोत डायरेक्टली घरी, कारण खूपच कंटाळा आलेला आहे आणि भूकही लागलेली आहे। कारण आलेलो आम्ही मला वाटते 11च्या दरम्यान आम्ही आलेलो, त्याच्यानंतर आता दुपार झालेली आहे। तर म्हटलं आता घरी जाऊया, कारण जेवायचं टायमिंग झालं आणि मुलांनाही दूध प्यायचं असतं, तर त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहे घरी। तर मंडळी बघू शकता हे जे फंक्शन चालू आहे ना, कुठे एक्झॅक्टली चालू आहे तुम्हाला सांगतो। तर इथं फंक्शन चालू आहे मंडळी, बघू शकता इथे एक मी शूट घेतलेलं आहे आणि असं जे आहे ते बाजूनं जे कंपाऊंड टाईप केलेलं आहे, तर त्याच्या आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला आपलं जे आयडेंटिटी आहे ते दाखवावं लागतं आणि त्याच्यानंतर आत आपल्याला एंट्री दिली जाते। मला वाटते ओपन एंट्री होती ह्यावेळेस थोडंसं, कारण कोणी विचारतच नव्हतं। त्याच्यानंतर मंडळी बघू शकता आम्ही थोडंसं चाललेलं आहे बाहेर आणि एका शॉपमध्ये गेलेलो आहे, तिथे थोडीशी खरेदी केलेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही घरी चाललेलो आहे। तर बघू शकता आता आम्ही पोचलेलो आहे आमच्या घरी। तर घरी आल्यानंतर प्रियानं चालू केलेलं आहे तिचं काम। हे बघा 10 मिनिटं चाललेले आहेत, मी ठेवलेलं आहे आणि पुरण पण आपलं खूप घट्ट आहे, तुम्हाला मी दाखवते। आणि अशा पद्धतीने आपलं पुरण आहे ते झालेलं आहे बघा इथे, आणि आपण काढून पण घ्यायचं आहे इथे। हे बघा किती छान पुरण झालेलं आहे, बघू शकता इथे अगदी पाटा वरवंटावर जसं पुरण होतं तसं पुरण इथं झालेलं आहे। आणि मी नेहमीच ग्राइंडरचा उपयोग ह्यासाठी करते की आपल्याला पुरणपोळीसाठी पुरण बनवता येईल असं। करायला पण खूप सोपं आहे, आपण फक्त असं फिरवायचं आहे आणि पुरण आपोआप निघलेलं आहे। त्याबद्दल पण सेम तसंच करायचं आहे। हे बघा हे जातं पण स्वच्छ निघलेलं आहे आणि आपण हे पाण्यात जर बुडवून ठेवलं तर हे मनानं सगळं निघते। गव्हाचं पीठ आणि थोडंसं मैदा मिक्स केलेलं आहे, कारण आमचं गव्हाचं पीठ आहे ते पोळ्या चांगला करत नाही, म्हणजे पूर्ण पोळ्या फाटतं, म्हणून मी थोडा मैदा मिक्स केलेला आहे। आणि बघा ह्यामध्ये आपण टाकलेलं आहे आता थोडंसंच नमक घालायचं यामध्ये आपण, आणि पाणी
होळीच्या रंगपंचमीच्या सर्वांना मंडळी शुभेच्छा. तर इथं जे आहे ते प्रियानं जे आहे ते पोळ्या करायला सुरुवात केलेली आहे. पोळी एक टाकलेली आहे तव्यावरती. इकडं जे आहे ते पोळी बनवणं चालू पण आहे आणि काही पोळ्या बनलेल्या आहेत. आता भैया आणि मी खाणार आहेत. तर मंडळी आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटला मंडळी कमेंट करा.